ॲम्ब्युलन्स आहे घेणार चल की पुढे गेली की फायर ब्रिगेड हे झालं पेट्रोल पंपपर्यंत हां बंद करू का चालू 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 आहे ना घुसले सगळं बघत आणि बाहेर पडून गेले म्हणून नेम दार मोठ्याची म्हटली तीच मारल्या आणि दोन मला लुटून दिल्याने मारलंय आणि हे बघा हात सुटले घरामध्ये घुसून मारलंय काठीने मारलंय दोन्ही दरवाजे मोडून की नाही घरात उठले पण मी म्हटलं आमचं घर मोडकं आहे तुम्ही दरवाजे का मोडायला आम्हाला म्हटलं चारी मोडकं घर आहे तुमच्या घराला आग लावतो म्हटलं कानपडच मारलं बघा तू हलायलाही नाही मला या कानपड मला इथे काठीने मारला मला आणि घराला आग लावतो भाकरी करत बसलेलो तर मला माझ्या दरवाजा काय नाही काय न बोलता मारले मला चला चला मारले केला मोगलाईच्या पलीकडे पण जाऊन आज या ठिकाणी पोलीस आमच्यावरती अत्याचार करत आहेत. हा अत्याचार करण्याचा किंवा घरात घुसून युवकांना वयोवृद्धांना महिलांना मारण्याचा अधिकार त्यांना आहे काय? असं सतत होत राहिलं तर आम्ही काय करायचं पोलीस होय सर कुठे जाऊ सांगा गोरखपूर कुठे जाऊ सांगा तुम्ही अशी सगळं कसं झोपणार मुलं आहात आमची मोठी मोठी मुलं आहात नोकरी काय करायचं सांगा तुम्ही कसं पाठवणार नोकरीसनं घरात सांभाळताना जेवण केलं नाही मी सकाळच्या कुठे जायचं सांगा काय करायचं तर झोपलेल्या पुराने नेतो म्हणाले इथं मारले बघा वरती आमचे सासरे आहेत त्यांना मारले काय म्हटले का हो गाडीला एवढं मारायला म्हटले तर आम्हाला एवढं मारायला आले बघा चौघीने ऐकले नाहीत आम्हाला मग ते गावात राहायचं काय करायचं सांगा मग कसं राहायचं म्हणजे असं काय करणार एवढं जबाबदारी बाळतीच्या घरात असतात येऊन दगड मारला काय करणार आम्ही एवढे सगळे पोलीस आले बायका काय करणार सांगा पुरुषाने घरात बघितल्यावरती म्हणजे पोलीस नव्हते ते राक्षसच होते एक प्रकारचे तीन गड्या फुटल्या तिच्या डोळ्याशी भरून आले ते काचा एकदम आंघोळ झाल्या आठवून आले ना तेवढं तर काय गाव फिरून बघितलंय सगळं
काय झालंय ते तुम्हाला मी एकच सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनातली भीती काढून टाका. आज तुमच्या मनात जी भीती आहे ती पहिल्यांदा काढून टाका. कर्नाटक सरकार तुमच्यासाठी आहे आणि ते तुम्हाला त्रास देणार नाही ही जबाबदारी माझ्यावर घेऊन तुम्हाला इथं पाठवतो.